मॅडम, आम्ही कालच थिएटरमध्ये जाऊन आलो. सगळे एंट्री एक्झिट पॉईंट बघून घेतले. काम अगदी सोपं आहे. तुम्ही काळजीच करू नका, सगळं काम चोख होईल. नाही, तिथपर्यंत जायची गरजच लागली नाही पाहिजे, कळलं? त्याआधीच आपलं काम झालं पाहिजे. हा आपला प्लॅन सी आहे. या आधी 2 प्लॅन आहेत ऑलरेडी. हो मॅडम, आम्ही आहेत की. आम्ही त्याला तिथपर्यंत जाऊच देणार नाही. गुड. ज्या क्षणी तुम्ही सावध टिपाल त्या क्षणी मला फोन करायचा. पुढे काय करायचं ते मी सांगणार. हो. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. एकही चूक होता कामा नये. लक्षपूर्वक काम करा. डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही शिवानी मॅडमची माणसं आहोत. आम्ही कधी चुकत नसतो. तिच्याच भरोश्यावर काम दिलंय तुम्हाला. सावली आहेत ना, मला नाही जमत आहे आता. तारा मॅडम, प्रयत्न तरी करा. हे महत्वाचं आहे. मी गाताना तुम्ही तोंड नाही हलवलं तर लोकांच्या लक्षात येईल. प्लीज. तुम्ही रडताय? काय झालं? तारा मॅडम, शांत व्हा. काय झालं? का रडताय तुम्ही? कंटाळा आलाय का सावली या सगळ्याचा. मला वाटलं होतं की या फिल्मच्या निमित्ताने का होईनात माझी या सगळ्यातून सुटका होईल म्हणून. पण ते प्रोड्युसरच मला म्हणतात की या शोचा त्यांना फायदा होणार आहे, म्हणून मला परत गाणं गावं लागणार. मला हे नाही जमत आणि मला खरंच नाही आहे इच्छा. माझी नाही आहे इच्छा. खरंच कळतंय का कोणाला इथे? माझं सोड. तू का करतेस हे? तू का नाही सोडून देते सगळं? तुला काय मिळतंय हे करून? ना ओळख, ना प्रसिद्धी. अगं, तुझ्या उसण्या आवाजावर मी मोठी झाले, पण तू तर अंधारातच राहिली. तरी का करतेस तू? फक्त तुझ्या शब्दासाठी आणि घरच्यांसाठी. हे करत राहायला तुला कंटाळा कसा नाही येते? आपल्या माणसांचा कंटाळा मग कसं झालेल तारा मॅडम? आणि माझी काय चूक आहे यात? हेच माझ्या नशिबात होतं. मी हे सगळं मागितलं नव्हतं. मी तरी कुठे मागितलं होतं? पण बघतेस ना माझी काय अवस्था झाली आहे ते. मला कळतंय तारा मॅडम. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, मला किमान ह्या गोष्टीचं तरी समाधान आहे की मी गाते. मला आनंद मिळतो. माझं गाणं ही विठ्ठलाची प्रार्थना आहे. मला जे नको होतं ते मला मिळतंय, आणि तुला जे मिळायला हवं ते न मिळून सुद्धा तू समाधानी आहेस. विठुराय मनात असेल ना तर समाधान शोधावं नाही लागत. असो, तुम्ही शांत व्हा. आपण रियाज करूयात. शांत व्हा प्लीज. हा प्लॅन जर यशस्वी झाला तर सगळ्यांवर मोठा बॉम्ब पडणार आहे, ज्यात सावलीचं जगच उद्ध्वस्त होणार. खूप मिरवत होती ना, आदर्श सून होण्याचा प्रयत्न करत होती. आता हिचं सत्य बाहेर आल्यावर मजा येणार हिची. घरातल्यांना पण समजेल आता ही सावली किती खोटारडी येते. सावली, आता तुझा खेळ मी संपवणार. काय ऐश्वर्या, कोणाला संपवण्याचा विचार करतेस आता? काय? मनातली वाक्य आता ऐकू यायला लागलेत, कळलं ना? अच्छा, नाही, मला कुणाचा खेळ संपायची काही इच्छा नाही आणि गरजही नाही आहे. मला फक्त माझं या घरातलं अस्तित्व परत मिळवायचं आहे. माझा मान सन्मान परत मिळवायचा आहे, एवढंच. त्यासाठी कुठल्याही स्तराला जाशील का तू? बरोबर आहे ना? करेक्ट आहे. तुला काय वाटलं? तुझा हा गेम मला कळत नाहीये. हां, तू हे जे काही सगळ्यांना दाखवतोयस की तू सुधारलायस, हे मला कळत नाहीये. सदाशिवला पकडून देऊन जर तू मला धोक्यात आणणार असशील तर मी काय हातावर हात ठेवून बसणार आहे? सदाशिव तुझ्यासाठी काम करतोय ना आता? म्हणजे तुझा माणूस आहे ना तो? नाही, तो माझा माणूस कधीच नव्हता. त्याला मी एक जबाबदारी दिली, ती त्याला पार पाडता आली नाही. एवढाच तो काय माझा आणि त्याचा संबंध. मग त्यांनी फक्त आणि फक्त माझं नाव का घेतलं? तू त्याला काय गोळी दिलीस ग? मी तर त्याला कॉलही केला नव्हता, तरीही त्यांनी माझं नाव कसं काय घेतलं? तुझा आणि त्याचा काय संबंध आहे?
का त्यांनी माझं नाव घेतलं? आता तो हेच बोलला ना की हे सगळं तू करायला लावलंस, त्याला माझं नाव तू घ्यायला लावलंस. ऐकलंस ना? काय का माझ्या पाठीमागे हात धुवून लागलेस? का बदनाम करतेस मला? तू सदाशिवला कॉन्टॅक्ट कसा केला मला कळलं. माझा मूर्खपणा मला नीट लक्षात आलाय. त्या दिवशी नीलला फोन करतेस म्हणून तू माझा फोन घेतलास आणि त्यातनं त्याचा नंबर तू काढलास. गाफील राहिलो मी. त्याची शिक्षा भोगतोय. पण ऐश्वर्या एक मानायला पाहिजे, मी आणि सारंग त्याला भेटणार आहोत किंवा त्याला पकडून देणार आहोत हे तुला कसं कळलं ग? म्हणजे मी आई शप्पथ. भिंतींना कान असतात पण त्याचं नाव ऐश्वर्या असतंय नव्हतं माहिती मला. ऐश्वर्या, शेवटचं सांगतो तुला, या घरच्या लोकांच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्यासारखा वाईट माणूस शोधून सापडणार नाही. राजकुमार दादा, तुला ही अशी भाषा शोभत नाही. तू सुधारलास ना आता, हा? आणि तू विसरला असशील तर तुला मी पुन्हा एकदा आठवण करून देते की आपण दोघे एकाच ग्रुपमध्ये होतो, आपली टीम होती. हा, सगळी कामं आपण एकत्र करायचो, एकत्र प्लॅन्स करायचो आणि मग त्यातून जो फायदा होईल तो वाटून घ्यायचो. आठवतंय? पण तू दगा दिलास मला. आणि आता तर काय तू सुधारलायस. मला अद्दल घडवायच्या नादात तू परत चुकीच्या मार्गावर चाललायस. हे येतंय का लक्षात? मॉमना कसं वाटेल विचार कर. नाही म्हणजे तू आता तुझ्या फॅमिलीचा विचार केला पाहिजे. अमृता वहिनी आई होणार आहे, बाळ होणार आहे, तुला तू बाप होणार आहेस. हा, त्यांचा विचार कर ना. नाहीतर काय पुन्हा एकदा तुझं या घरातलं अस्तित्व जरा धोक्यात येईल. परत एकदा घरातून बाहेर जावं लागेल ना, आणि आता ते तुला परवडणार नाही. त्यामुळे चांगला विचार कर आणि चांगल्या मार्गावर जा. मला काम आहेत. शांत शांत. आपले गुरु काय म्हणतात? मूर्खांच्या तोंडी जो लागतो तो मूर्खच असतो. हा डाव तू जिंकलीस ऐश्वर्या.